हाय गाईस, कशा आहे तुम्ही? मजेत असाल? मी बी मजेत आहे. सोनू मोरे या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण परत ब्लॉगिंग चालू केलेले आहे कारण की काहीतरी रिझन होतं, त्यामुळे ब्लॉगिंग थांबलेली होती. आपल्या शॉर्टच व्हिडिओ येत होते फक्त डान्सवरचे. माझा मोबाईल बी थोडा खराब झालेला होता, त्यामुळे त्याच्यात आवाज वगैरे काही व्यवस्थित येतच नव्हतं. त्यामुळे आता आपली रोजची ब्लॉगिंग येत जाणार. काय कसे आहेत? बरी आहे, बरी आहे, बरी आहे. खाता पिता घरची आहे. तुम्ही बिगा खाया प्यायची खाते पिते पण आवाज चांगला लागत नाही. खरंच कमेंट करून सांगा, खाता पिता घरचे पण वाटतंय? मी वाटतोय शिल्लक पिल्ल्या काहीच का वाटते की नाही मी खाता पिता घरची आहे? कारण की आपल्या बॉडीवरती बी भरपूर जण आहेत. मी जाड कशी झाली, त्यामुळे त्यांना सांगणं आम्ही खाता पित्या घरचे आहेत म्हणून आम्ही जाड आहेत. आम्ही बारीक काही होणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बघा हा, एक खुशखबरी सांगायची होती. तर मुंबईमध्ये पाऊस सुरू झालेला आहे फायनली. आम्हाला खूप खुशी होते कारण की एवढी गरमी होती, भरपूरच गरमी होत होती, सगळ्यांनाच होत होती फायनली. पण आमचा 7वा माळा म्हणाल्यावर ना पुढे टेरीस दिवसभर तापायचं, रात्रीच्या ना आम्हाला एकदम गरम वाफा लागायच्या. आमचे फॅन असं वाटायचं आम्हाला बंदच आहेत, फॅन चालूच नाहीत असं वाटायचं. तर त्यामुळे आम्हाला खूपच त्रास झालेला आहे गरमीने. पण आता थोडं आज वाटतंय गार. पावसात भिजायला जायचं. आता रात्रीचे वाजलेले आहेत 9 आणि याला जायचंय खालती भिजायला. छत्री घेऊन कोणी खालती भिजायला जातं का? नक्की सांगा मला. बघितलं, आत्ताच नाटकं चालू झालं, अजून शाळा चालू एकच आठवडा झाला आणि पाऊस जास्त पडायला लागला तर शाळेत नाही जायचं म्हणे. त्यांना बॅगी वगैरे बी आणल्या मी. ते ब्लॉग बी माझे काढायचेच राहून गेलेत कारण की मोबाईलच माझा काही व्यवस्थित होता नाही. त्यामुळे मस्त आता ह्या साडीवरती मी रील्स काढलेले आहेत. कशी आहे साडी नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार मी बॅगी कशा खरेदी केल्या आणि कुठून केल्या. सांगितलं मी मोबाईल घेतला, मला मी सांगितलं ना तुम्हाला. मी एकदम म्हणता नाही का काय होते काय तर बोलतात, खुशी मतलब व्यक्त करू शकत नाही. तर तुम्हाला मी फायनली सांगणार नाही, असं होणार का? नाही. थँक्यू मला मोबाईल घेऊन दिल्याबद्दल. आणि कोणी तर आमच्या घरी येणार आहे तर तो बी तुम्हाला ब्लॉग बघायला भेटल. नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार. आणि एक ब्लॉगमध्ये नाही ते नाही सांगणार आता मी. आणि एक ब्लॉगमध्ये ते त्यांना मी बोललेली मला मोबाईल घ्यायचा आहे. बघितलं असं तुम्ही. फायनली त्यांनी मला मोबाईल घेऊन दिलेला आहे. थँक्यू अहो. काय यो बोलत होता तो मोबाईल मी घेतलाच नाही, माझ्या मर्जीचाच मोबाईल मी घेतलेला आहे. आणि यांचं काही कोणाचंच ऐकलं आणि मला जे घ्यायचं होतं मी तेच घेतलेलं आहे. आणि सगळ्यांच्या शाळा चालू झालेल्या आहेत आता आणि पाऊस बी चालू झालेला आहे. आता गरम गरम मस्त खायची मजा आहे. तुमची बी असेल, माझी बी आहे. कारण की गरमीत घ्याजवळ उभं राहायला नकोच वाटत होतं, पण तरी आमचे भारी भारी चालत होते, हे बनवा ते बनवा. सवय नाही ना, आता हात दुखतोय मोबाईल पकडायचा. हां आता फ्राय, हां ते बनवणार. काय बनवणार आहे? फ्राय राईस. मला बोलता येत नाही असं हे म्हणतात म्हणून मी रिपीट केलं. छान बनवते. कशाला? मी नाही बनवणार, तुम्ही बनवा. बघूया हे बनवतात का, याला स्वयंपाक जमतो का मला बी बघायचं ना. मला बी 13 वर्ष झाले लग्नाला, मला बी कळायला पाहिजे माझ्या नवऱ्याला काय येतं नाही येत. काय येतं? मी तर कधी खाल्लीच नाही तुमची हात.
चाय बनवतो. शप्पथ सांग, हा चाय बनवतात हे माहित आहे मला, आणि छान चाय बनवतात. पण मला अजूनपर्यंत माहीतच नाही माझ्या नवऱ्याला खिचडी बी बनवता येते. पण मी मम्मीकडे नाही तर मग कधी दुकान जातात. पण आहो तुम्ही कधी तसं आम्ही तुम्हाला मस्त मस्त जेवणचं हे देतो तर तुम्ही बी आम्हाला द्या ना कधीतरी. आज चला आज तू आराम कर, मी मस्त खिचडी बनवून खाऊ घालतो वगैरे असं काहीतरी. मी बनवलं तर कोणीच खाणार नाही. आणि त्याच्यामुळे नाही बनवलं. असं एकट्यात राहिले तर कच्चं पक्क जमून जातं. आहे की नाही? बघितलं म्हटलं आपल्याला काहीच खाऊ घालायचं नाही याला. थँक्यू अजून एकदा वेलकम. मग काय फ्रीमध्ये मोबाईल द्यायला तो काय कोणी बसलाय का? माझा सासरा पण काय घेऊन नाही गेला ना. तुमचा सासरा मग एवढी महिना. एवढी मुलगी देऊन गेलाय, अजून काय पाहिजे तुम्हाला? दोंड्याचा महिना. आमच्यात नाही करत दोंड्याचा महिना, आम्ही गरीब लोक आहेत. कोणी कोणी दोंड्याचा महिना केलाय नक्की कमेंटमध्ये सांगा. हे आपले पप्पा नाहीत, आपण काही करत नाही एवढं. पप्पा होते तर तेव्हा बाती बहुत अलग थी. चलेगा समज के लेते हम लोग. इतना ढोंड्याचा धोंडा दे दिया. इतना बड़ा ढोंडा दे दिया, जब भी ढोंडा मांगता है मेरा आदमी. हमको हिंदी नहीं आता है. धोंड्याच्या महिन्याचं यांना जेवण पाहिजे. बोलतोय असं सिरियस नको. होणार बी नाही मी सिरियस अशा गोष्टीवरती. बोलत पाहुणे म्हणून असं नको म्हणू. माझी आई बनवणार बी नाही. चालेल. लग्नाच्या अगोदर केले ना धोंडे धांडे झाले ना, आता किती पाहिजे धोंडे? आता धोंडा चालूच राहणार. चालूच नाही राहणार तो. 3 वर्षात ना एकदा येतो वाटतं शाळेत. मग तुमची काही इच्छा आहे? काय नाही, आमची इच्छा बस झाली. बस झाला. मग काय मग काय जेवण बनवा मस्त. तुम्ही बनवणार आहेत असं मला माहिती आहे. व्हिडिओ काढून झाले. हा तर व्हिडिओ काढून दिले यांनी माझेवाले छान. आणि आता आमचं थोडं बोरिंगचं पाणी वगैरे येईल. पाणीची बी एवढी दिक्कत चालू आहे ना भरपूर. आम्हाला कंटिन्यू 1 महिन्यापासनं एक दिवस आड पाणी येतं ते येतं, पण 1 महिन्यापासनं आमच्या इथं पाणीची खूप कमतरता आहे. पाणीच येत नाही म्हटलं आम्हाला. एकदा आम्हाला 2 दिवस चालवावं लागते. विचार करा आम्ही कसं चालवत असणार. गोरे दिसतात ना का, टेन्शन घ्या. ओके ओके. अशी आमची मजा चालू असते तुम्हाला एंटरटेनमेंट करायसाठी, है ना. बाकी काय नाही. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू मनापासनं. पुरा बघितला असेल तर थँक्यू मनापासनं. आणि सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला. आणि लाईक करा, कमेंट करा आणि सोनीला लवकर पुढे जाऊ द्या. थँक्यू Welcome. माझ्याबद्दल चांगला विचार केल्याबद्दल. कारण की मला जो नाही तो माझ्याबद्दल निगेटिव्ह विचार करणारेच भेटतात. पण माझा नवरा नाही करत. तिचा पुरा सपोर्ट आहे मला. चलो बाय.